बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। सोलापुरात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेत मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या देवेंद्र कोठे व भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या संदर्भात प्रहार संघटनेचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी व जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। देवेंद्र कोठेला अटक झालीच पाहिजे, राम सातपुतेला अटक झालीच पाहिजे। निवडणूक निर्णय अधिकारी होश में आओ, निवडणूक निर्णय अधिकारी होश में आओ। सोलापुर में जातिवाद नहीं, देवेंद्र कोठेला अटक झालीच पाहिजे, राम सातपुतेला अटक झालीच पाहिजे। निवडणूक निर्णय अधिकारी होश में आओ, निवडणूक निर्णय अधिकारी होश में आओ। सोलापुर में जातिवाद नहीं, देवेंद्र कोठेला अटक करा, सोलापुरात जातिवाद चालणार नाही। भाऊ, काल देवेंद्र कोटेंनी योगी आदित्यनाथ यांच्या सभेमध्ये मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। आज निवेदन दिलेलं आहे, काय प्रहारची मागणी? प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही एवढीच मागणी करतोय की 24 तासात देवेंद्र कोटेला अटक करा। मुस्लिमांवर प्रक्षोभक वक्तव्य करणारे देवेंद्र कोटेची जी खानदानी हे जे आहे बायोडाटा जो आहे तो मुस्लिम मतं मागण्यात मुस्लिमांसमोर घरोघरी जाऊन मुस्लिमांची घरामध्ये झोळी पसरून यांनी मतदान मागितलेलं आहे। ह्याचं खानदान म्हणजे काका, आजोबा, मामा वगैरे जे काही आहेत ते सगळे मुस्लिम समाजाबरोबर लहानाचे मोठे झालेले आहेत आणि मुस्लिम समाजाबद्दल नेहमी टार्गेट करणं कुठल्याही हिंदू धर्मात असं लिहिलेलं नाही की मुस्लिमांना टार्गेट करावं काय। आणि जेणेकरून या देवेंद्र कोठेला आता आम्ही मागणी केली आहे कलेक्टर साहेबांकडे की 24 तासात अटक करा, अन्यथा इथल्या सोलापूर शहरातील पूर्ण हिंदू मुस्लिम बांधवांना मी 24 तासानंतर विनंती करतो आपल्या माध्यमातून की जेणेकरून आज आपली ताकद दाखवायची ही जी आहे ती वेळ आलेली आहे। सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एखाद्या जर मुस्लिम समाज असेल किंवा इतर कुठल्याही धर्माचा जर कोणी अवमान करत असेल, अपमान करत असेल तर पेटून उठणं फार गरजेचं आहे। मला सांगा, ज्या वेळेस युद्धाची परिस्थिती होती स्वातंत्र्यपूर्व काळात, स्वातंत्र्याच्या नंतरसुद्धा जेणेकरून आपण लाल दिल्लीच्या गेटवर बघितलं तर सगळ्यात जास्त मुस्लिम समाजाचे शहीद झालेल्या लोकांची नावं आहेत। मग त्यावेळेस तुम्हाला मुस्लिम समाज चालतो का? एखादं आंदोलन असेल, एखादं उपोषण असेल, मतदान असेल, कुठल्याही समाजकार्यामध्ये कुठल्याही चांगल्या ह्याच्यामध्ये मुस्लिम समाज प्रामुख्याने एकदम बढतीवर म्हणजे असंख्य समाज एकवटून तो आपल्या कामासाठी येतो, समाजकार्यासाठी येतो। अनेक सर्व गोष्टी सर्व जाती धर्मात कोविडमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की जेणेकरून मुस्लिम समाजावर आक्षेप घेतला होता पण नंतर माफी मागावी लागली मुस्लिम समाजाची। मी कुठल्याही समाजाचं म्हणजे पाड बांधत नाही किंवा काही नाही, मी सत्य धर्माच्या बाजूनी बोलतो। अनेक मुस्लिम बांधव असतील, हिंदू बांधव असतील, सगळ्यांना विनंती करतो की 24 तासात जर देवेंद्र कोठे, विशेष म्हणजे मला IB, BB, CID, BID, STFच्या ह्याच्या माध्यमातून सांगा 50,000 बांगलादेशी ह्याच्याजवळ माहिती आहे हा पाकिस्तानीचा मुखबेर बिब्बेर आहे का हे पहिल्यांदा पोलीस प्रशासनाने शोधलं पाहिजे। जेणेकरून मी माननीय पोलीस आयुक्तांना विनंती करतो की आपल्याजवळ पोलीससुद्धा फिक्के पडतील याच्या वक्तव्यावरनं। हा काय म्हणतो की 50,000 बांगलादेशी तिथं नई जिंदगीमध्ये लपलेले आहेत, हे झालेले आहेत। त्या कोठेला ताब्यात घेऊन विचारावं देवेंद्रला की बाबा खरंच कुठं लपलेले आहेत, कुठं काय झालेले आहेत, आणि जेणेकरून मुस्लिम समाजाचा सुद्धा सर्व गोष्टीमध्ये सहभाग असतो। यांना भारतीय संविधानाप्रमाणे यांना इथं राहण्याचा अधिकार आहे, मग तुम्ही कोण यांच्यावर टीकास्त्र सोडणार आहे? मी या देवेंद्र कोठेला 24 तासाच्या आत अटक करावं अशी मागणी करतो, अन्यथा आम्ही आगळं वेगळं आंदोलन करू आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। धन्यवाद। काल भारतीय जनता पार्टीच्या स्टेजवर राम सातपुते त्याचबरोबर देवेंद्र कोठे यांनी जाणून बुजून मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासारखं आणि मुस्लिम समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण व्हावं, ही निवडणूक दबावाच्या तंत्राखाली व्हावी या उद्देशाने भारतीय जनता पार्टीचे काही लोक हे असे पाळीव लोक बसवलेले आहेत। एकंदरीत काल बोलत असताना देवेंद्र कोठे याचं संपूर्ण भाषण हे विविध न्यूज चॅनलच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत, जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेलं असताना सुद्धा
आतापर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही, ही खूप एक वाईट गोष्ट आहे. एखाद्या न्यूज चॅनलने एखादी बातमी लावली आणि त्याची क्लिप पडली, कशी हेडिंग घालायची हे सुद्धा आपल्या पोलीस आयुक्त कार्यालयातून येते. त्यांनी सांगितल्याशिवाय घालू नये अशी त्यांची इन्स्ट्रक्शन असतात. मग एवढ्या मोठमोठ्या गोष्टी घडून जातीय दंगली घडवण्यासारखी स्टेटमेंट करणाऱ्या या देवेंद्र कोटे असतील, राम सातपुते असेल, यांना प्रशासन का बरं मोकळं सोडलं हा एक माझा प्रश्न आहे. दुसरी एक गोष्ट सांगतो, सोलापुरातील तमाम हिंदू बांधव हे आमच्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून सगळे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई इथं जेवढे काही 18 पगड जातीचे लोक सगळे मिळून मिसळून राहतात. त्यांनाही माहीत झालं हे मोदी असतील, त्यांचे उमेदवार राम सातपुते असेल, हे सगळे खोटे बोलणारे लोक आहेत, फसवेगिरी करणारे लोक आहेत. आणि एवढं मोठं सांगतो की हे हिंदुत्वाची बाप करतात. आपण बघितलं की मुख्य निवडणूक आयोगाच्या तुम्ही जर वेबसाईटवर गेला तर बीप कंपनीकडून याच भारतीय जनता पार्टीने करोडो रुपयाचा जे ना पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडून इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून. तर अशा लोकांपासून खरं तर मी तुम्हाला सांगतो, तमाम हिंदू बांधवांना हे लोक हिंदू मुस्लिम करून टार्गेट करतात. यापूर्वी काय करत होते, पाकिस्तानच्या मुसलमानांना शिव्या देत होते. पाकिस्तानच्या मुसलमानाचा आणि हिंदुस्थानच्या मुसलमानाचा काहीच संबंध नाही आहे. 1947 सालीच आमचा त्यांचा संबंध संपलेला आहे. कारण भारतातून जेव्हा बाहेर पडलं, फाळणी झाली, तेव्हा आमचा त्यांचा संबंध संपलेला आहे. आज ते गोष्टी सांगून पूर्वी तिथल्या लोकांना आता इथल्या लोकांना टार्गेट करून भारतीय जनता पार्टी फक्त सत्ता मिळवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहे. मी तमाम सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना सांगतो, 24 तासाच्या आत जर अशा जातीयवाद करणाऱ्या लोकांवर जर कारवाई झाली नाही तर 24 तासानंतर प्रहार अचानक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या योगी साहेबांच्या सभेवर मुसलमानांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेले आहेत. हे असं का झालं? कालपर्यंत तुम्ही टोपी घालून इफ्तारची पार्टी देत होता, अजून आत्तापर्यंत काय झालं? तर स्पष्ट आहे, जुम्मा 8 दिन हुए फडणवीस साहब को जाके मिले. वो तिथं नवीन पप्पा झालेत त्यांचे, सागर बंगल्यावर बसणारे. त्या पप्पांना खुश करण्यासाठी यांनी एवढे उद्योगधंदे चालू केलेत. मी देवेंद्र कोटेंना एक चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज आहे. त्यांनी 50,000मधून एकही बांगलादेशी काढून दाखवा, त्यांना 1 लाख रुपये, एक बांगलादेशीला 1 लाख रुपये बक्षीस असेल. असं 50,000 म्हणतो ना तुम्ही, तुम्हाला कोट्यावधी करतो आम्ही. फक्त एक बांगलादेशी काढून दाखवा, ओपन चॅलेंज आमचा. नाहीतर तुम्ही माफी मागा या वक्तव्याची. देवेंद्र कोटेंचं वक्तव्य कसं बघता तुम्ही? मी प्रथमतः रियाज शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष. काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ आले होते. या सभेच्या वेळी एक देवेंद्र कोटे यांनी मुस्लिम समाजाबद्दल लांडी जी भाषा वापरली, आतापर्यंत त्यांनी लांड्यांचीच मतं घेतलेली आहेत. त्यांना विसर पडली असावी आणि त्यांचे आजोबा, त्यांचे चुलते आणि त्यांचं पूर्ण घरानं त्यांना जर मोठं केलं असेल तर मुस्लिम समाजानं मोठं केलेलं आहे. आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून गेल्या 2 टर्म नगरसेवक असताना मी त्यांचा भगवा घालून शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये असताना मी त्यांचं काम केलेलं आहे. हे जातीवाद आहे, हे देवेंद्र कोटे हे भडवा आहे. अपशब्द वापरून हिंदू मुस्लिम समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि जर ह्याच्यात जर दम असेल तर पुन्हा त्यांनी निवडणूक लढवावी. सोलापूरमधील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मी विनंती करतो आहे, असल्या बडव्याच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि मुस्लिम समाजसुद्धा आमचा शहाणा आहे, कुठल्याही पद्धतीने चुकीचं काम करणार नाही. मुस्लिम समाज कायद्याने डॉक्टर बाबासाहेब घटनेवर विचार करून चालणार आहे. आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. तर निवेदनात असं म्हटलं आहे की त्यांनी 100% कारवाई करतील. आणि माझ्यासोबत सर्व पक्षाचे, सर्व धर्माचे सर्व लोक आहेत. तर मी आजच्या तारखेला देवेंद्र कोटे यांना अटक करा, ही माझी प्रथमतः मागणी आहे आणि मी त्याचा जाहीर निषेध करतो. सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना. चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध. एक बार खाओगे तो बार बार आओगे. फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल. पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना. टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता किडवाई चौक, सोलापूर. ऑर्डर व बुकिंगसाठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22.